महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. हसत खेळत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आज आहे सुट्टी, शुक्रवार. तर आज सकाळी लवकर उठले, 5:30 वाजता. मुलाचं आवरलं, त्याला स्कूलमध्ये सोडलं, तिथून आले, सगळं घर आवरायला घेतलं आहे. कारण की सुट्टी म्हटलं की फार कामं पडतात. लेडीज कधीच सुखी नसते. काम म्हणजे कामच आहे. सुट्टी असले तरी काम, कामावर गेलं तरी कामच आहे. तर म्हटलं आता सर्व कामं आवरून घेऊया, फारच काम पडल्यात. तर म्हटलं पाऊस पण फार होता इकडे, पावसामुळे थोडं घरामध्ये वास दुर्गंध असं प्रकार होत असतात. तर तेही आता सर्व आवरून घ्यायचं आहे, पटपट सगळं आवरू. तर बघा मी काय काय राडा काढला आहे आणि कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे, किती कामं करणार आहे, माझ्या सुट्टीच्या दिवशीची कामं सर्व पाहूया आपण. हे हॉल सर्व आवरून घेतला, आता चहा पाणी केलं, हे सगळं काढलेलं आहे. सर्व भांडी काढले, ती इथले काच पण सगळी क्लीन करायला घ्यायचे. इथं सर्व भांडे आहेत, हे पण सगळं आवरायचं आहे. हे फक्त आहे शुक्रवारची कामं. एवढं सगळं राडा आहे, जिकडं बघल तिकडे सर्व राडा आहे. हा सर्व राडा आवरून घ्यायचा आहे. बघा बाई घरी असले की किती काम असताना. हां, स्पेशल म्हणजे व्हिडिओच्या नादात हे दूध फार उशीर झालं उकळत आहे, तर गॅस बंद करू. बघा व्हिडिओ बनवाय घेतलं की काय काय गोष्टी अशा विसरून जातात की कुठं काय चालू काम आहे ते सर्व दुर्लक्ष होतं. काय म्हणतात बघा, ह्यांना काय घेतात, उचलतात कॅमेरा की व्हिडिओ चालू करतात, पण त्याच्या मागं पण बरेच काम असतात. हे सर्व आवरायलाच लागतं. हे माझं छोटंसं किचन आहे, हे सर्व काचा बसवल्या, त्या काचावरती तिथंच किचन असल्यामुळे सर्व धूळ त्या भांड्यांवरती जातो, चिकटपणा पूर्ण होतो, त्यामुळे ते सारखं क्लीन करायला घ्यावं लागतं. तर आता हे आपण आवरून घेऊ सुट्टीच्या दिवसाचे हे सर्व काम. मी भांडी घासून झाले, ते आवरून झाले थोडंफार. आता वाजत आलेत 12. आताशी चहा चालू आहे, थोडे फ्रेश झाले आणि आता मला दादूला आणायला स्कूलमध्ये जायचं आहे. तर त्यानंतर आल्याला थोडंफार काम झालेलं ते दाखवतो, कारण की सगळं काम व्हायला मला संध्याकाळ होणार आहे. तर मी गेलते तिकडं शंकर महाराज मठाच्या तिकडं. तर शंकर महाराज मठाच्या तिथे शंकर महाराजांची पालखी चाललेली होती. मग तिथं गेल्यावरती छान पालखींचा ही शंकर महाराजांची पालखी आहे, ही चाललेली आहे पंढरपूरला पालखी. तर हे छान व्ह्यू आहे पंढरपूरला पालखी जाण्याचा. गाडीवर आलो, गाडीवरून आल्यानंतर अजूनही कामं होती. पुण्यामध्ये खूप वारकरी आहेत. तर हे मला शिवाजी महाराजांचे टोपी वगैरे हे आहे डॉल्फिन चौकामध्ये. अप्परला डॉल्फिन चौक आहे, तिथले हे स्टॅच्यू सर्व शिवाजी महाराजांचे लावलेले आहेत. तर किती सुंदर आहेत ते पहा. आणि ह्या वातावरणात एवढे सुंदर दिसत होते, मस्तच, मला खूप आवडले. झाल्या त्या दुपारच्या 3 वाजल्यात. आत्ता जेवण झालं, तिकडं बाहेर जाऊन सगळी कामं करून येऊन स्वयंपाक केला, स्वयंपाक करून जेवण केलं 3 वाजता. तर अजून एकदा बाहेर जायचं आहे, ती काम कंप्लीट करून यायचं आहे. त्यानंतर जी पसारा काढलेला होता तो सर्व आवरायचा आहे. मग त्यानंतर मग हे घरातली कामं कंप्लीट होतील. तर तुम्ही कंटिन्यू करा. मग बाहेर गेलो आम्ही तिथे. तर मी तिथे गेलते प्लॉटिंग बघण्यासाठी. आमच्या शेजारच्या ताईंना प्लॉटिंग बघायची होती. तिथे जागा अशी गुंटेवारी होती, तर ते खूप हिल टॉपवर होतं. हे आहे गुजरवाडीचं, हे लोकेशन आहे गुजरवाडीचं. मग खूप छान वाटलं. मग तिथून आलो आम्ही मग घरी. मग हे घरात आल्यानंतर हे असे कामं राहिलेली होती सर्व. आता हे काचा वगैरे सगळ्या साफ करून घेतल्यात. हे सर्व भांडी वगैरे आता घासायचे आहे सर्व. हे संध्याकाळपर्यंत सगळं आवरून घ्यायचं आणि हे सगळं जिथल्या तिथं लावून ठेवायचं सर्व. तर संध्याकाळचं वातावरण असं होतं, मस्त होतं. मग ते व्ह्यू घेतला मी आणि छान वाटत होतं. मग कसं वाटलं ते सांगा. आणि मग ह्या प्रकारे असं काम चालू होतं. काम काय कंप्लीट झालेलं नाही, कारण की मला बाहेरची पण कामं असल्यामुळं हे कामं राहून गेली थोडी. तर आता ही कंप्लीट कामं करून घेते, कारण की बाहेरचं पण काम करणं फार गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आपल्याला आठवड्याची सुट्टी असते, तर त्या आठवड्याच्या सुट्टीत घरातली कामं करायची राहून जातात. म्हणून म्हटलं आता चला आता पटापट आवरून घ्यावी कामं. कारण की सकाळचा जेवढा वेळ होता मला मुलाला शाळेतनं आणायच्या आधीचा, तो वेळ मी पटापट घरातलं हे सगळं क्लीन करून घेतलं. सर्व काचा वगैरे भांडी घासून घेतलेले, थोडी काचेची राहिलेली आहेत, आल्यावरती त्या कंप्लीट करून टाकतील काम. आणि त्याच्यानंतर मग हे सर्व लावून घ्यायचं आहे. तर सुट्टी ह्या प्रकारे माझ्या अशी कामामध्ये गेलेली
सुट्टी जरी असलं तरी म्हणतात की सुट्टी असलं की जाऊ दे, सगळं सोडून मस्त खाऊ, थोडं जेवण वगैरे छान छान बनवू आणि आराम करू घरात. म्हणजे झोप झाली की आठवड्याचा शीन कष्ट केलेला हा सुट्टीमध्ये निघून जातो असं म्हणतात. पण लेडीजच्या बाबतीत हे उलटं असतं. तिला घरातली एवढी कामं असतात की ती आराम, सुख, दुःख हे सगळं विसरून जाते या कामाच्या नादात. तर हे प्रकारे सर्व कामं अशी असल्याने लेडीजला ही झोपला नसते किंवा आराम नसते. बघा मांडोळ्यावरती एवढी झोप आहे, पण काय करणार, हे तर कंप्लीट करणं गरजेचं आहे. कारण की उद्यापासून आपलं जे रेग्युलर रुटीन आहे ते चालूच राहणार आहे उद्यापासून. मग ते सकाळची टिफिन आले, स्कूल आलं, जॉब आलं, हे सर्व गोष्टी मध्ये यासाठी हे आत्ता आवरून घेणं गरजेचं आहे मला. जर आता नाही आवरलं तर मग मला हे उद्या अजून कामाचा लोड पडेल. तर आता हे सर्व आवरून घेते, चहा वगैरे पहिला करते, कारण की चहा प्यायचा आता मला. बाहेरची कामाला लस दगदग झाली. थोडं शंकर महाराज मठात तिकडे गेलो तर शंकर महाराज मठाच्यांची पण पालखी चाललेली होती, तिथं गेले, छान व्हिडिओ शूट केला. तिथून गेले दुसऱ्या ठिकाणी, तिथं पण जाऊन आले. एक ठिकाणी अजून बँकेत गेले, तिथं पण जाऊन आले. तर हे कामं करता करता घरातली पण कामं होती, ते पण कंप्लीट केले. भाजी पण ह्याने आणलेले, सगळी लावून झाली, ठेवून झालेली आहे भाजी. ती व्हिडिओ काढायचा, शूट करायचा हे विसरून गेले मी. आणि आता हे सर्व आवरून घ्यायचं, मग त्याच्यानंतर हे जिथलं तिथं लावून टाकायचं. बघा, लेडीजला कष्ट करणं हे भाग आहे. तिला जरी सुट्टी असली तर घरात सुट्टी नसते. घरातली कामं ही तिला करावंच लागणार आहेत, कारण की जॉबला सुट्टी असेल पण घराच्या कामाला सुट्टी नाही आहे. कुठल्या स्त्रीला नाही, सर्व स्त्रियांना हे काम हे करावं लागतंच, बाहेर गेलं तरी आणि घरी असलं तरी. तर आता मला हे कंप्लीट काम तर करावं लागणार आहे, तर आता करून घेते हे सगळं काम. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले, आजची माझी डेली रुटीन ही मी टाकलेले, तर तुम्हाला कसं वाटलं, छान वाटले का व्हिडिओ? जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचले जातील. तर चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि कंप्लीट काम झालेलं हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेन. बाय.